माननीय बसरगी काका आणि तिकोंडी पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या हिंदूराव शेंडगे यांच्या मातोश्री नकुसाताई शेंडगे या तिघांना कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून 7 तारखेला तुम्ही मतदान द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी स्वतः आणि डॉक्टर रवींद्र हरडी साहेब इथं आलेलो आहे। आपल्या या सभेच्या निमित्तानं अमुक सिद्धाचे पुजारी वडियार साहेब इथं आपल्या त्यांच्या घरात लग्न आहे त्याची पत्रिका देण्याच्या निमित्तानं आले होते। त्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या मतदारसंघात स्वागत करावं। व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष या गावचे सुपुत्र माननीय अण्णासाहेब गडदे साहेब ते पण इच्छुक होते जिल्हा परिषदला, त्यांनी माघारी घेऊन पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद। श्रीमंत तांबे ते इच्छुक होते, ते इथं उपस्थित आहेत, आडेवेडे घेऊन परत त्यांनी पाठिंबा दिला, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांच्यासाठी धन्यवाद, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। रमेश वडियार आणि मुस्तुक वडियार आणि बाळासाहेब खरात सरपंच करेवाडी हे तीव्र इच्छुक होते पंचायत समितीसाठी, त्यांना आम्ही विनंती केली तुम्ही थांबलं पाहिजे, त्यांनी ऐकलं आणि भाजप सोबत काम करायचा निर्णय घेतला, तर त्यांच्यासाठी पण जोरदार तुम्ही टाळ्या वाजवा। आपले तिकुंडीचे सावकार इथे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या गावचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, दरीबडची दरीपोनूर, नंतर जालिया सिद्धनाथ, नंतर आपलं पांडुजरी, इकडे खंडनाळ कुलाळवाडी, पांढरेवाडी, मोठेवाडी, आसंगी तुर्कवाली लोक, कागनरी, धुळकरवाडी आहे, नंतर आपलं करेवाडी तिकोंडी, तिकोंडी गाव, करेवाडी, कोणत्यो बोगलास, कोणबग्गी, गुलगुंजनाळ, ह्या सगळ्या परिसरातून लोक आलेले आहेत, पारधी वस्तीवरची लोक इथली आहेत। तर या सगळ्या लोकांनी ठरवलंय, सरदार पाटलाव नाराज होती आधी, आता नाराज गेलेली दिसते सगळ्यांच्या चेहऱ्यावर, काय काय त्यांनी मेहनत घेतलेली आहे लोकांच्या, काय समजा कॉन्टॅक्ट होता नव्हता आता ते सगळं बाजूला पडलं, आता सगळे बोलते की आपला माणूस निवडून आला पाहिजे जिल्हा परिषदला भाजपचा, असे ज्यांनी पहिले नाराजी होते सगळ्या लोकांनी फोन करून मला सांगितलं, सगळे कामाला पण लागलेले आहेत। मी दरीवडची गटातल्या सगळ्या लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। बघा ही मित्रांनो निवडणूक खूप महत्वाची आहे, जत तालुक्यासाठी तर अत्यंत महत्वाची आहे। ही निवडणूक तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणून बघू नका, जत तालुक्याचं विकासाचं चाक जे फिरायला लागलंय ते जर तुम्हाला आणखी गतीनं फिरवायचं असेल तर 9च्या 9 झडपी मेंबर भाजपचे निवडून यायला लागते, हे तर तुम्हाला मान्य आहे ना? का माझ्यासाठी नव्हतं? माझ्यासाठी तुम्ही आहेत मला माहित आहे, परंतु जिल्हा परिषदचे 9च्या 9 मेंबर निवडून आले, आपण राज्य सरकारनं काही मागू शकतो वाटेल ते, तुम्ही सपोर्ट घालून दिला तर आपली सगळी चांगली परिस्थिती आहे। आता 2-4 महत्वाचे विषय आहेत, एक विषय आहे पाण्याचा, आणि गेले अनेक वर्षे पाणी देणार पाणी देणार पाणी देणार आम्हाला मतदान द्या। मी 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही मला मतदान द्या, या दुष्काळाला भूतकाळ करायचं काम देवाभाऊच्या नेतृत्वात मी करून देतो, हे मी शब्द दिलाय तुम्हाला। मग आता दरीबडची गटात पाण्याशिवाय दुसरा कुठला मोठा प्रश्न आहे का मला सांगा? आहे का? जरा जोरात बोला, भूका लागली का? आम्ही पण नाही जेवलो। हे बघा पाण्यापेक्षा दुसरा कुठलाच मोठा विषय नाही, हे राजकारण फार महत्वाचं नाही। मग तुम्हाला पाण्याचा प्रश्न कोण सोडवू शकतं? कोण सोडवू शकतं? जे समोरच्या पार्टीची लोक उभा आहेत त्यांचे नेते जलसंपदा खात्याचे मंत्री होते की नाही? किती वर्ष होते? 2.5 वर्ष। बर ते जाऊया, मंत्री तर ते नुसते जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्याच्या अगोदर राज्याचे अर्थमंत्री होते, ते अर्थमंत्री म्हणजे कॅशियर, सगळं हातातच काय करायचं, त्यांना जर वाटलं असतं तर जगचा सुजलाम सुफलाम झाला असतं की नसतं? खरं सांगा, मग केलं का? मग आता त्यांना मत देऊन काय करणार आहे?
अरे त्या लोकांना सांगा तुम्ही जाऊन समोरच्या जे मागं फिरतायत लोक, अरे काय त्यात आहे, त्यांच्या हातात आता काय आहे? एखाद्या गावात शौचालय बांधा म्हणलं तरी फंड देऊ शकत नाही. तो माणूस तुम्हाला कशासाठी पाहिजे? मी आहे ना तुम्हाला, तुम्ही मागल ते आम्ही देतोय गावात. तुम्हाला आमचेच बोलायचे तुमच्या गावात काय पाहिजे, खरं नाही सांगा. तुम्हाला हेल्पाट घालायला लावतो का आम्ही? अरे मग आम्हाला ऊर्जा कधी येईल? आमची सगळी लोक निवडून येतील तेव्हा. त्यासाठी तुम्ही काम करा. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करतोय. मित्रांनो, ही निवडणूक अत्यंत महत्वाची यासाठी आहे, सांगली जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकवायचा असेल तर ती क्षमता जत मध्ये आहे, जतच्या मतदारांच्या मध्ये आहे, जतच्या भूमीमध्ये आहे. कारण 9 झडपी मेंबर आपले इथं निवडून जातात आणि वातावरण खूप चांगलं आहे. पोलिसांचे रिपोर्ट आम्ही बघितले, आता पालकमंत्री महोदयांच्या सोबत आम्ही होतो, तर अत्यंत चांगलं वातावरण भाजपासाठी आहे. आजची रात्र, उद्याचा दिवस, उद्याची रात्र, परवाचा दिवस तुम्ही आमच्यासाठी द्या. पुढची 5 वर्षे आम्ही तुमच्यासाठी देतो. पाण्याचं माझ्यावर सोडा, मला तुम्ही जाब विचारायचा पाण्याचा, खाली कुणालाच काही बोलू नका. मी त्या गोष्टीला जबाबदार आहे. जर 2026 ला संघ तलावामध्ये आणि 2027च्या डिसेंबर मध्ये 65 गावातल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी नाही आलं, त्याला जबाबदार मी आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे सांगा? गटारी, कॉन्क्रीटचे रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, इमारत, सभा मंडप, सभागृह, ग्रामपंचायतची इमारत, तलाठी कार्यालयाची इमारत, सर्कल ऑफिसची इमारत, हे तर आपल्या हातातलं काम आहे. त्याला तुम्ही संघर्ष करायची पण गरज नाही. आणि आम्ही म्हणणार पण हे तुम्हाला काम, इतके शेकडो सभा मंडप मी दिलेत. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जेवढे सभा मंडप झाले नाहीत तेवढे मी विधान परिषदेचा आमदार आणि विधानसभेचा आमदार झाल्यानंतर झाले. ते जबाबदारीनं बोलतोय. 2 वर्षामध्ये तुम्ही मोजून काढा. माझ्या फेसबुक वरती जावा, पाठीमागं तिथं सगळ्या पोस्ट काढा, त्यात तुम्हाला हे सगळं सापडेल. कुठल्या गावात 100 सभा मंडप दिलेत एका वेळेस, दिलेत की नाही? एका गावात एक सभा मंडप घ्यायला 10 वर्ष लोकांनी हेलपाटा घातलेत. अशी लोक मला भेटल्यानंतर सांगतात की आमच्या 3 चपल्या झिजल्या, तरी सुद्धा हे सरळ पण बोलत नाही. आमच्याशी लोक शिव्या घालून बोलतात. पुढारीतले शिव्या काय तुमच्या म्हाताराचे गडे वगैरे आम्ही शिव्या घालून बोलायला कोणी? इथला जात मधला सामान्य माणूस सुद्धा आमदाराच्याच लेवलचा आहे, त्याला त्याच रिस्पेक्टनं बोलायचं. झोपड्यातला माणूस जरी असला आणि गरीब माणूस असला, अंगावर त्याच्या फटके कपडे असली, तो माझ्यासाठी आमच्या बरोबरच आहे. त्यात कुणी कमी जास्तपणा करू शकत नाही. कशासाठी? त्या लोकांच्यामुळे आपण आहे, लोकांच्या पाठबळावरती आपण आहे. टीसीचा विषय येतोय पुढे सारखा. मी इथं विधानसभा लढवण्याच्या पूर्वी 6 महिन्यापूर्वी काय परिस्थिती होती सांगा? टीसी किती दिवसांनी मिळायचा तुम्हाला? महिना जर टीसी मिळाला नाही, 10 माणसं जाऊन पैसे भरून सगळं करून मग महिनाभर जर टीसी नसल्यावर पीक कसं राहायचं? राहील का? हा, कुळवर फिरवलं पाहिजे, बसून कुळवर. अरे मी इथं आल्याच्या नंतर ही सगळी पद्धत बदलली, सिस्टीम. 1 किंवा 2 दिवसामध्ये टीसी तुमच्या शेतामध्ये बसायची व्यवस्था आपण देवाभाऊंच्या माध्यमातून केली आहे. पहिलं टीसी घ्यायला परत ते ग्रुपवरच्या सगळ्या लोकांची पैसे काढायचे, 500 रुपये, 1000 रुपये. आणि किती पैसे बोलावले प्रत्येकाचे? 20 लोक, 30 लोक, 40 लोक एका ग्रुपला असतात. ते पैसे घ्यायचे, परत गाडीला भाडं, जायला आणि यायला. टीसी सरकारी गाडीत बसत नव्हती, ती खाजगी गाडी मागायची मी आमदार होण्यापूर्वी. आता ती सरकारी गाडीत बसून येते आहे, तुम्हाला बोलत पण नाही मला खाजगी गाडी पाठवा, काय करा. सरकारी गाडी देते, सरकारी गाडीतून जाते. तुम्हाला कोणी चहा मागते, कोणी त्रास देतंय? मामा म्हणते ती टीसी बसलेली पण माहित होत नाही. अरे लोकप्रतिनिधी जेव्हा तुमचा सक्षम असतो आणि तो तुमची बाजू घेऊन असतो, नुसता सक्षम असून चालत नाही.
आता एवढी कामं चालू तिथं या सोलारची वगैरे, दुसऱ्या मतदारसंघात जाऊन बघा, ठोकते त्या कॉन्ट्रॅक्टरला. मला माहित पण नाही कोण काम करत आहे, कारण मला माझ्या तालुक्याचा विकास पाहिजे, माझा एकट्याचा विकास नको आहे. आता दिवसाला देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. रात्री लाईट येते, आता आपल्याला पाणी नाही, पावसाळ्यात तुम्हाला त्रास होतोय, रात्रीचं जायचं पाणी पाजायला. आता उद्या मैशाचं पाणी आल्याच्या नंतर तुम्हाला तो त्रास होऊ नये आणि म्हणून याची आम्ही काळजी घेतोय. 50% फिडर आता सोलार वरती आले, राहिलेले 50% 2026च्या एंड मध्ये आम्ही पूर्ण करतोय आणि तुमच्या प्रत्येक गावाचे फिडर सोलार वरती आणतोय. म्हणजे तुमच्याच गावात वीज तयार होणार आणि तुम्हाला तिथं मिळणार. कोयना आटली, कोयनेत पाणी कमी झालं, कोळसा महाग झाला, भानगडच नाही. आपल्याच गावात तयार करायची, आपणच तिथं वापरायची. म्हणजे दिवसा तुम्ही शेतात काम करणार, रात्री तुम्हाला शेतात जावं लागणार नाही. ना विंचू काट्याची भीती, ना सापाची भीती, ना करंटची भीती. तेव्हा यांना चावलं तर जगले त्यात, कारण सरदार पाटला निवडून आणायला माणूस पुढे पाहिजे बाबा. म्हणजे अनेक आता जिथं पाणी आलंय तिथं विषारी साप खूप वाढले. मी आटपाडीचा सर्वे घेतला आणि आटपाडी विषारी साप बघायला पण नव्हता. आता ते सगळे घोणस बिनस सगळे असे विषारी साप आहेत आणि ते सरासरी महिन्याला 30 लोकांना चावत आहेत. किती? 30 लोकांना सरासरी. म्हणजे रोज एक झाला आणि ते पाणी पण मागू देत नाही. म्हणजे त्यातून वाचणं म्हणजे नसीबच त्या माणसाचं. त्याच्यासाठी इंजेक्शन त्या व्हायरस मिळतात, त्या 150 लागतात, 100-150. मी तो आमदार आहे, जिल्हा नियोजन मधून जेवढ्या लोकांना साप चावलाय त्यांची इंजेक्शन जिल्हा नियोजन द्यावी असा निर्णय करून घेतलाय गेल्या वर्षी. आता जे ट्रान्सफॉर्मरची संख्या कमी आहे, बऱ्याच लोकांची मागणी आम्हाला ट्रान्सफॉर्मर द्या. आता जवळपास 50 ट्रान्सफॉर्मर मागच्या जिल्हा नियोजन मधून दिलेत. आता 11 तारखेला परत जिल्हा नियोजनची बैठक आहे. तर एक 500 ट्रान्सफॉर्मर जर तालुक्याला आले तर आमचा प्रश्न कायमचा निकाली निघतोय. 500 ट्रान्सफॉर्मर. आणि म्हणून मी असं केलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि निरंतर नावाची एक योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ट्रान्सफॉर्मर द्या अशी विनंती केली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तशा पद्धतीचे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पण दिले. मी आता इलेक्शन झाल्याच्या नंतर जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा फक्त याच कामासाठी जाणार आहे की त्यांनी आम्हाला निरंतर मधून सरकारनं ट्रान्सफॉर्मर द्यावे, जेणेकरून तुमचा कायमचा प्रश्न मिटून जाईल. असा एक प्रयत्न आमचा सुरू आहे. रस्त्याच्या बाबतीमध्ये आता चंद्रकांत दादाची गाडी बोलणं झालं, डॉक्टर साहेब साक्षीदार आहेत. तर मोठ्या प्रमाणात निधी ते आता आपल्याला फेब्रुवारीच्या बजेटमध्ये देत आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 3 त्यामधनं किमान 100-150 किलोमीटर आपल्याला सरकारने द्यावं अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडे केली आहे. पाणंद रस्त्यांची मागणी खूप आहे. शेतात जाणारे रस्ते, वस्तीला जाणारे रस्ते, सीवेचे रस्ते, सर्वे नंबरचे रस्ते. तर रोजगार हमीच्या माध्यमातून आपण करतोय, परंतु आता आपल्या सरकारनं महसूल खात्याच्या माध्यमातून नवीन रस्त्याची योजना फक्त शेतात जाण्यासाठी केली आहे आणि त्याला या महिन्यात बजेट दिलं जात आहे. त्यातले पैसे आपल्याला मिळतील. त्यामुळे तुमच्या शेतातल्या रस्त्यांच्या अडचणी त्या पण आपण दूर करू, कुठली कसली अडचण येणार नाही. आता एवढे सगळे विषय बोलल्याच्या नंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला भेटतच राहतोय. मी जत मध्ये कंटिन्यू असतोय. मी आमदार होण्यापूर्वी लोक मला बोलायचे तुम्ही जतला कधी राहायला येत आहे. मी आता आमदार होऊन 1 वर्ष 2 महिने झाले, एक पण माणूस मला म्हणणार नाही की तुम्ही जतला राहायला कधी येत आहे, कारण मी रोजच जत मध्ये. बरोबर कोणीच म्हणणार नाही मला आधी बाबा येत आहे का नाही, वातावरण गडूळ आहे, लोक म्हणते जो बाहेरचा आहे परत येणार नाही. अरे म्हटलं मला जत शिवाय आता करमतच नाही, तुम्ही नको नको म्हणला तरी मी येतोय म्हटलं. आता मला पत्रकारांनी प्रश्न विचारला संघ मध्ये, तुमच्या 2 शिफ्ट चालू आहे, एक आटपाडी मध्ये चालू आहे, एक जत मध्ये. मग म्हणलं तसंच प्रकार आहे. म्हटलं आता मी इथल्या सभा करून डफळापूरची सभा करून पण आटपाडीतल्या 3-4 सभा करणार आहे. आता सकाळपासून आम्ही 4 सभा करून इथं आलोय. म्हणलं 2 शिफ्ट मध्ये काम करावंच लागतंय, म्हटलं त्याशिवाय मेळ बसत नाही. दोन्ही तालुके महत्वाचे आहेत, दोन्ही तालुक्यातली लोक महत्वाचे आहेत. दोन्ही तालुक्यातल्या लोकांनी मला नेता तयार केलाय, तर त्यासाठी कष्ट घेणं माझी जबाबदारी आहे. त्यामुळे दोन्हीकडे लक्ष ठेवून आम्ही सीटा निवडून आणतोय.
जत तालुक्यातल्या आणि दरीवडची मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, मतदान तोडून करायचं नाही. कमळ एक एक कमळ, खाली पण कमळ वर पण कमळ. दुसरीकडे कुठं मतदान करू नका. हे तिन्ही उमेदवार महत्वाचे आहेत. पंचायत समितीवरती पण झेंडा भाजपचा पाहिजे ना, त्यासाठी खालचे दोन्ही पण गडी निवडून यायला लागतील की नाही. पंचायत समितीमध्ये आता मी रोजगार हमीची योजना सुरू केली आहे. 7-8 वर्षी योजना बंद होती. 1000 लोकांना विहीर आता दिली आहे. एका विहिरीला 5 लाख रुपये गुणवले करा. 1000 गुणवले 5 लाख, 50 कोटी रुपये डायरेक्ट लोकांना त्याचा फायदा झालाय. डायरेक्ट तुमचे कुणाचे प्रस्ताव असले तुम्ही पण द्या. जेवढे प्रस्ताव येतील तेवढे सगळे मंजूर करून देणार आहे. केंद्र सरकारनं आता रोजगार हमी योजनेमध्ये पण बदल केलाय. मागच्या 15 दिवसापूर्वी आमची ऑनलाईन बैठक झाली. जे आपले ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान साहेब, माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश, त्यांनी खूप चांगले बदल केलेले आहेत. पण त्या दिवशी माझ्या गाण्याचं शूटिंग असल्यामुळे मला नीट ऐकता आलं नाही. तर आता पुढे पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही ती व्यवस्थित बघून तुम्हाला तशा पद्धतीनं कशी मदत होईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपण सगळेजण वाद विवाद गट तट, माझ्याबरोबर बोलला नाही, माझ्या विरोधात काम झाले, डोक्यानं सगळं काढून टाका. सरदार पाटलांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान. सरदार पाटील आणि आमच्या खालच्या दोन्ही उमेदवारांना मतदान म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंना मतदान. सरदार पाटील, शेंडगे आणि बसरगी यांना मतदान म्हणजे गोपीचंद पडळकरला मतदान. इथल्या कमळाला मतदान म्हणजे विस्तारित मैशाळ योजनेचं काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यासाठी मतदान. कमळाला मतदान म्हणजे जत तालुक्यातल्या रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी मतदान. कमळाला मतदान म्हणजे गावातल्या गरीब माणसाला पक्क घर देण्यासाठी मतदान. कमळाला मतदान म्हणजे आपल्या शेतामध्ये टीसी बसवण्यासाठी केलेलं भाजपाला मतदान. कमळाला मतदान म्हणजे दादागिरी मोडीत करण्यासाठी केलेलं मतदान. कमळाला मतदान म्हणजे जतच्या विकासाला मतदान. कमळाला मतदान म्हणजे जत महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला आणण्यासाठी मतदान आहे. त्यामुळं माझ्या लग्नाला आला नाही, मैताला आला नाही, सवासण्याला आला नाही, बारशाला आला नाही, माझ्याकडे बघून बोललाच नाही, माझा फोनच उचलला नाही, कुणी आपल्या तालुक्यातला असता ते सगळं बाजूला ठेवा. परत आम्हाला 4 शिव्या द्या, पण मतदान दुसऱ्याला द्यायचं नाही. आणि सगळ्या कुणाच्या काही चुका असतील तर त्या माझ्यावर टाका. बाकीच्या कुणाला काही बोलूच नका तुम्ही. सगळ्याची जबाबदारी माझी. चांगलं झालं मी, वाईट झालं तर मीच जबाबदार ना. त्यामुळं चांगलं झालं तर मी आणि वाईट झालं तर आरडी डॉक्टर असं अजिबात नाही. आम्ही दोघं असं एकदम एक जीवानं चाललोय. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. आता ते विषय बरेच येत आहेत. कुणाला काय झालं, हे जयंतरावच्या पार्टीला मतदान देणं म्हणजे बिन पाण्याच्या विहिरीत 12 वर्षाच्या विहिरीत उडी टाकणं. ते प्रचाराला आलंय ना, लाजलंय रे ते. सांगलीत 15 दिवस तळ ठोकून होतं. मी राज्यभर फिरत होतो. तिकडं वातावरण सांगलीत गोपीचंदला बोलवत नाही. त्यानंच फिरलं बरं का. गोपीचंदला बोलवत नाही, वातावरण खराब झालंय, तो यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्या विरोधात बोलतो. त्यामुळे पार्टीने सांगितलं बरं ठीक आहे. मला वरून फोन आले, मला शेड्यूल आलं. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, बाकीचे मला जाता आलं नाही. आणि शेवटी म्हणले सांगली. मी एवढ्या सगळीकडे प्रचार करून आलो. ह्यो त्या सांगलीच्या गल्ली बोळातच फिरतोय 15-20 दिवस. त्या गल्लीत जातोय, त्या गल्लीत जातोय, ह्या मशिदीत मिटिंग, त्या मशिदीत मिटिंग. आणि जागा निवडून किती आल्या? ज्याचा तो सांगलवाडीचा तर तो वैयक्तिकच आहे. तो सुरेश बनकर तर आपला भाजपचाच उमेदवार होता, तिकडे गेलाय. इतकं लाजलंय आणि सगळीकडे सांगत होतं माझा शपथविधी आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना माझा ऐकताय का नाही, माझा शपथविधी आहे, माझा शपथविधी आहे. सगळ्या ह्योच पोलीस वरतोय. आता इथं करणार काय? जतला तिथून फोन करतोय, पण रोज जत मध्ये ह्या शिटा पडल्या पाहिजे. मग तिथं बसून पडते तो शिटा. मला इतकं माहिती असते ना, तो खातोय काय, झोपतोय कुठं, करतोय काय. आणि त्यामुळे इथल्या लोकांनी त्याच्या नादाला लागू नये. त्याचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. ह्याच्याकडे जेव्हा होतं तेव्हा दिलं नाही ना. आता काय ना ते पालकमंत्री आहेत, ना ते सरकारमध्ये आहेत,
ना सरकारमधले मंत्री आहेत, महायुतीत आहेत, कशातच आहेत ना. मग इथल्या लोकांनी हे पाप करावं का? काय करणार आहे सांगा ना. जेव्हा ह्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांनी स्वतःच खाऊन घेतलं. 8 कोटी रुपये आले होते कोविड मध्ये, टाटा कंपनीने दिले, रतन टाटा साहेबांनी सांगली जिल्ह्याला 8 कोटी दिले. या पट्ट्यावर काय केलं माहिती का? ईश्वरपूरला नेले 8 कोटी. कोविड सेंटर कुठं होतं? मिरजला, सिव्हिल हॉस्पिटलला, सरकारी मोठं, 500 लोक ऍडमिट होत होती. पैसे कुठे द्यायला पाहिजे होते? त्यानं नेले कुठं? परवा भाषणात मोठेपणा मी इकडे घेऊन आलो, म्हणजे वरमाईनं पुरण खाल्ल्यासारखा हा प्रकार याने केला आहे. वरण असं बोंबलत राहिलं, तोच पुरण खात वापर गेले 20-30 वर्ष. खा खा खा. आणि एवढं पुरण खाल्ल्यानंतर काय होईल? आणि मग इथल्या लोकांना कळायला पाहिजे. हे विरोधात आता मी त्या विषयावरती बोलत नाही. सोसायटी मीच दिल्या रे बाबा, मी दिल्या. त्यांना माहित नाही, लोक जाण ठेवणारे लोक नाही. ते फाईल गेली तिकडं दुसऱ्या बांगल्यावर, त्यांना सगळ्यांना माहित आहे. बाळासाहेब तर लयच रागात आहे माझ्या. पण जाऊ दे, मी म्हणलं चला, जर साठी आपल्याला काम करायचं आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे, चुकीच्या लोकांच्या नादाला लागू नका. तुम्ही, मी आहे ना, तुम्हाला काय चिंता करताय? अजिबात चिंता करू नका. या तालुक्यातल्या गरीबाला कुठल्याच त्रास होणार नाही. मग तो पुढच्या पार्टीचा असू दे, नाहीतर आपल्या पार्टीचा असू दे. जे चाबरी लोक आहेत त्याचं मला काही देणं घेणं नाही, त्याला काय त्याचं ते बघल. पण गरीब माणसाचं संरक्षण करणं, त्याला न्याय देणं, त्याला चांगल्या सुविधा देणं ही आमची जबाबदारी आहे. त्यात आम्ही अजिबात मागे पडणार नाही. काही चिंता करू नका. गावाच्या गाव एक करा, गावाच्या गाव एक करा ना. काय अडचण आहे आपल्याला? म्हणजे आता उद्याचा दिवस मध्ये आहे. परवा आज मायाका देवीला खूप लोक गेले. काल मी जाऊन आलो मायाका देवीला, लोक खूप आपल्या भागातली भेटली. तर उद्या ते सगळे सकाळी येत आहेत. आजचा, उद्याचा दिवस आणि परवा पूर्ण दिवस एक ना एक माणूस टिपून तुम्ही मतदानासाठी आणा. त्याचं मतदान घडवून घ्या. आणि वन साइड आपल्या सीटा येणार आहेत की वन साइड, काही सुद्धा अडचण नाही. तुम्ही त्याची चिंताच करू नका. ते कुठं कुठं दूर दूर पर्यंत पण नाहीत. रिपोर्ट आले सगळे. परवाच्यालाही रिपोर्ट पाठवला होता. आज तर पोलिसांचा रिपोर्ट आम्ही घेतला. तर आपल्या इथं खूप चांगलं वातावरण आहे. काही चिंता करण्यासारखं नाही. अण्णासाहेब गडदे साहेब, त्यांचंही मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. उमेदवारांचा आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे, काम केलंय, त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि सगळ्या ठिकाणी काय ह्या सगळ्या उमेदवारांना पोहोचता येणार नाही. मला फोन येते काय काय आमच्या वस्तीवरती उमेदवार, आता शक्य नाही. ते ज्या वस्तीवरती उमेदवार आले नाहीत त्या वस्तीच्या लोकांना सांगतोय, तुमचं काम मला सांगा, मी तुमचं काम करून देतो. काही चिंता करू नका. उमेदवार येऊ दे अगर नाही येऊ दे, उमेदवार येऊ दे अगर नाही येऊ दे, काही चिंता करू नका. सगळ्या कामाची व्यवस्था, सगळी कामं मार्गी लावून देतोय. देवभूमी जत आपण करून घेतो या महिन्याभरात अधिकृतपणे. देवभूमी जत, हा देवभूमी जत करायची ना? कुणा कुणाला वाटतंय? सरदार पाटलांची माणसं तयार केली. वांदे नाही, लाल आहे. त्यामुळं आपण देवभूमी जत ही या महिन्याभरात आपण सरकारच्या पाठीमागे लागून करूनच घेणार आहे. देवभूमी जत केल्याच्या नंतर दरीवरची ती 2 मंदिर आहेत. सेठियाताईचं मंदिर, महालिंगरायाचं मंदिर, बरोबर. कागनरी लायवा देवीचं मंदिर हे तुमच्या जिल्हा परिषद गटात आहे. आणि कोणत्या बोबलाचं कोणती मातेचं मंदिर आणि मोठेवाडीचं वर्गुबाईचं मंदिर, 4 मंदिर आहेत तुमची. किती? आणि 4ला 5-5 कोटी रुपये जर मिळाले सरकारकडून तर आपल्या मंदिराचा विकास होईल का नाही होईल? आता त्या मोठेवाडीला तिथं बोकडं कापले तरी माळालाच माणसं बसते. ते फॉरेस्ट मध्ये आहे. कुठला आमदार फॉरेस्ट मध्ये काम करणार आहे सांगा? मी करून देतो, काळजी करू नका. ज्याला कुठल्याला औषध नाही त्याला सगळे औषध आमच्याकडे आहे. डॉक्टर साहेब आपल्या बरोबर असतात. सगळ्या पुढे आमच्या खिशात आहेत दोघांच्या. कुणाला कुठली गोळी द्यायची, कुणाला इंजेक्शन द्यायचं. ऑपरेशन डॉक्टर फक्त दवाखान्यात करतोय, राजकीय ऑपरेशन करत नाही. असं बिल टाकायचं. डॉक्टर तुला आता एक्सपर्ट राजकारणी झाले. तिकीट वाटा बघितलं, डॉक्टर इकडे 1000 लोकांची गर्दी, डॉक्टर येणं होऊन गेलं. पेशंट म्हणायला लागले डॉक्टर आल्याशिवाय ऑपरेशन नाही, आणि डॉक्टर इकडे दरी पडते. ऑपरेशन व्हायचं कधी?
हा ते म्हणजे डॉक्टर शिवाय गुणच येत नाही. आता गुण आला डॉक्टर तिकडे नाही, डॉक्टर आता प्युअर पॉलिटिक्स मध्ये आहेत आणि आमच्या दोघांचं इतकं व्यवस्थितपणे चाललंय पुढं. काही गडबड करते आमच्यात काय होत नाही म्हणून काय चिंता करू नका. आम्ही व्यवस्थितपणे सगळ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. आम्हाला हा जवळचा तो लांबचा असं काय नाही, तुझा भाव नाही काय नाही. आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे, आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आणि भाजपाशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही, अजिबात पर्याय नाही. आणि तुम्ही मला 9 चिता जर निवडून दिल्या ना, अरे बाप रे, बघा माझी स्टाईल काय एकदम बॉलर स्टाईलच. 9 चिता दिल्यानंतर कोण आपला हात धरणार नाही. 100 कोटी मिळायच्या ठिकाणी 300 कोटी आणतो. हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही माझी इज्जत वाढवू पण शकता, मला डाऊन पण करू शकता. हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे, तालुक्यातल्या लोकांच्या. आता त्यांना चिता निवडून देऊन करणार काय ते, काहीच उपयोग नाही हो. तिकडं निवडून आली का परत मला फोन करते, येऊ का तुमच्याकडे. जत मध्ये असंच घडलं ना, नगरपालिकेला जेवढे निवडून आले त्यातले दुसऱ्या दिवशी मला येऊन भेटले, पण ते नियमात बसत नव्हतं, नाहीतर सगळेच घेतले असते. हे अशी परिस्थिती आहे. मग त्यामुळे वाया इकडे येण्यापेक्षा डायरेक्टच मतदान आम्हाला द्या ना. तुम्ही ज्याला मतदान देणार आहे ती पण इकडे येणार, त्यापेक्षा डायरेक्टच कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा आणि भाजपाच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. सरदार पाटलांच्या वतीनं, शेडगे काकूंच्या वतीनं आणि बसरकी काकांच्या वतीनं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मोठ्या फरकानं आपल्या सीटा बसल्या पाहिजे, मोठ्या फरकानं. एवढं काम तुम्ही करा, राहिलेली काम आम्ही करून घेतो. कुठली कसली अडचण तुम्हाला येणार नाही. जतला इतका निधी आता येतोय, मैशाचं सोलारचं काम पण आपलं होतं आता पुढच्या महिन्यामध्ये. तुमच्या लाईनचं सगळ्या कामं सुरूच आहेत. जिथं कुठं सर्वे झाला नसेल मला सांगा, अधिकारी तुमच्या दारात आणून उभे करतो सगळे. तुम्हाला सांगलीला कुठं जायची गरज नाही. तुम्ही मला फक्त फोन करा, मला फक्त तुम्ही फोन करा, या गावात असं काम करायचं आहे. अधिकारी तुमच्यावर तिथं कुठं तुम्ही राहत असला तर तिथे येतील, अशी व्यवस्था करून देतो. काही चिंता करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा इतक्या मोठ्या संख्येने इतक्या दुपारी तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. पांडवजरीचे सरपंच पण आपल्या इथं आहेत, त्यांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आजूबाजूच्या गावचे सगळे सरपंच आहेत, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि थांबतो. श्रीमंत पाटील सरपंच आसंगी यांचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं. शाळेत जेवण विभाग आहे त्यांच्याकडे. पुजारी जास्त या